माझं नाव गौरांग चंद्रदास. काय करतोय आपण? एवढा सुंदर अभंगाचा प्रोग्राम चालू आहे आणि मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करतोय, आधी माफी मागतो. सो कार्यक्रमाची रूपरेखा अशी आहे की आणखी एक अभंग होईल, इंट्रोडक्शन्स होतील आणि त्यानंतर आपण पालखीचा सोहळा करणार आहे. पालखीचा सोहळा झाल्यानंतर विठ्ठलाची आरती आहे आणि विठ्ठलाच्या आरतीनंतर आपला जेवणाचा प्रोग्राम होईल. आणि तुम्हाला वाटेल आता एवढा छान प्रोग्राम संपला, आता काय करू रे, बुधवारी परत येऊ शकता मंदिरामध्ये. तर सेम टीम असेल, लोकेशन चेंज होते. समामिष्ट जे कृष्णाचं मंदिर आहे इस्कॉनचं, तिथे येऊ शकता. तर ते इथे आपण काय दाखवतो तुम्हाला, डिस्कवर युअरसेल्फ. डिस्कवर युअरसेल्फ काय आहे की आपण जेव्हा आयुष्य जगत असतो तेव्हा युनिव्हर्स इज अ युनिव्हर्सिटी. म्हणजे काय, आपण सगळ्या आयुष्यामध्ये काहीतरी शिकत असतो, बरोबर आहे. पण शिकताना वेळ लागतोय, 1 जन्म, 50 जन्म, 50 लाख जन्म. आपण काय करू शकतो, भगवद्गीतेच्या मार्फत आपण जे शिकायचंय ते फास्ट ट्रॅक करू शकतो, फटाफट शिकून घेऊ शकतो. म्हणजे पाचवी येतून 10वी, 10वीतून 12वी, 12वीतून कॉलेज, आपण जम्प्स मारू शकतो. तर त्यामध्ये काय शिकायला मिळतं आपल्याला, तर प्रिव्हियसली हू एम आय, मी कोण आहे. तर आपण शरीर आहोत की आत्मा आहोत त्याबद्दलची माहिती मिळते. आता जर आपण आत्मा म्हटलं तर आपण किती माहिती सांगू शकता, 2 मिनिटं 3 मिनिटं काय सांगू आपण, परेशान आत्मा, भटकती आत्मा, इथपर्यंत माहिती आपल्याला. खूप जर म्हटलं 2-3 तास बोलूया आपण आत्मा या विषयावर, आपण नाही बोलू शकत. पण भगवद्गीतेत काय सांगितले त्याची आपण चर्चा करतो. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. आता जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे 4 प्रॉब्लेम्स आहेत लाईफ मध्ये. कोणते? जन्म, मृत्यू, जरा. जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे दुखणं. राईट. ॲज इफ दॅट इज नॉट इनफ. आपल्याला मनाच्या आणि शरीराच्या लेवलचा एक त्रास आहे. दुसऱ्या प्रकारचा त्रास आहे जो इतर लोक आपल्याला देतात की नाही, बॉस, सासू, शेजारी, अतिरेकी सगळे आहेत. इतर लोक जे त्रास देतात आपल्याला, त्यामध्ये विंचू, साप, नाग, वाघ सगळे आले. ते दुसरा प्रकारचा त्रास झाला. आणि तिसरा प्रकारचा त्रास, तुम्ही जरी पहिले 2 प्रकार मॅनेज केले, तिसरा प्रकारचा त्रास आपली वाट बघतोय. काय? भूकंप, हरिकेन. हरिकेन म्हणजे काय? आपला जो हरी आहे त्याची जी काठी आहे, हरिकेन. तर आयुष्याचे प्रॉब्लेम काय आहे ते आपण समजून घेतो. आता भगवद्गीतेमध्ये त्या प्रॉब्लेम बद्दल काय सांगितलंय तुम्ही बघितलंय का, की एखाद्या हॉस्पिटलमध्ये सांगितले की इथे या पण तुमचा प्रॉब्लेम नीट होणार नाही, असं कधी हॉस्पिटल बघितलंय तुम्ही? तर भगवद्गीतेमध्ये जर प्रॉब्लेम सांगितलाय म्हणजेच उपाय पण सांगितलेला आहे. तर त्याबद्दल आपण चर्चा करतो. आणि विविध योगा आपण जे ऐकतो, ज्ञान योगा, कर्मयोगा, भक्ती योगा, तर त्या सगळ्यांची सांगड कशी घालायची त्याची पण चर्चा होते. आणि एवढं सगळी चर्चा चालू असताना, ठीक आहे मला त्रास होतो इथपर्यंत सगळ्यांना मान्य आहे, कदाचित मी शरीर नसेल, आत्मा असेल, इथपर्यंत पण ठीक आहे. पण देव खरोखर आहे का, कोणी बघितलंय का, माहिती आहे का देवाबद्दल काही, त्या विषयावर पण आपण चर्चा करतो. सुरुवातीला देव खरोखर आहे का याच्यावर एक सेशन आहे. खरोखर देव आहे का? कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की जर का देव सर्वशक्तिमान आहे आणि देवाला सगळं काही माहिती आहे, ही इज ऑल नोअर, आणि देवाचं जर आपल्या सगळ्यावर प्रेम आहे तर आपल्याला त्रास का होतो? तर त्याची चर्चा होती एका सेशनमध्ये की देव खरोखर आहे का. आणि ती चर्चा करत असताना मग आपण कर्मगतीवरती येतो. कर्मबंधन, कर्मग्रंथी, ही कर्म काय प्रकार आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची आपण सांगड घालतो, भगवद्गीतेमध्ये फक्त 5 विषय आहेत. किती? 5. ईश्वरा, विठ्ठला, जीवा म्हणजे आत्मा, काला, कर्मा, प्रकृती. काल म्हणजे काय? टाइम फॅक्टर. आता टाइम फॅक्टर आपल्याला कसं माहिती आहे? पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, बरोबर आहे, लिनियर आहे ना. तर मी जर तुम्हाला सांगितलं वेदिक डेफिनेशन ऑफ टाइम इज सायक्लिक, युगे 28, अच्छा, ते युग रिपीट होत आहेत. ते कसे? ते टाइम, वेदिक टाइमलाईन आपण शिकतो त्यामध्ये. म्हणजे काल कळलं आपल्याला. प्रकृती, आपण इथे आहोत म्हणजे कुठे आहोत? पृथ्वी आहे, पृथ्वीच्या बाहेर काय आहे का? UFO वगैरे ऐकायला मिळतं. पृथ्वीच्या बाहेर काही आयुष्य आहे का? ते सगळं शिकायला मिळतं आपल्याला प्रकृती ह्या विषयामध्ये. मग भगवद्गीतेतले 5 विषय काय आहेत? ईश्वर, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. जीव, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. काल, टाइम, प्रकृती, की आपण कुठे आहोत? दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई. चांगले प्रश्न. आणि ते सगळं करत असताना कर्म. तर कर्माबद्दल तुम्हाला मी 2 ऑप्शन सांगतो. पाप, पुढचं कोणतं आहे? पाप, पुण्य. पाप, पुण्य. त्याच्या पलीकडे तिसरा एक प्रकार आहे, हात वर करा जर माहिती असेल.
चांगलं कर्म वाईट कर्म, तिसरा ऑप्शन. हा बघा, एक हात वर गेला बघ. तर 3 प्रकारचे कर्म, त्यातलं जे तिसरं कर्म आहे ते पहिल्या 2 कर्मापेक्षा खूप जास्त पॉवरफुल आहे. त्याबद्दल आपण चर्चा करतो आणि ही सगळी माहिती आपण भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे, बरोबर आहे. पण प्रॉब्लेम काय, मनी नाही भाव आणि देवा मला भाव. म्हणजे इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे, पैशाला किंमत नाहीये. त्यामुळे मनी नाही भाव, देवा मला खायला दे पाव. तर आता अध्यात्म हा 2 प्रकारे एन्जॉय करू शकतो आपण. एक, जे मधाची जी बरणी असते तिच्याकडे आपण बघू शकतो, तिला बाहेरून चाटू शकतो बरणीला. दुसरा ऑप्शन काय, बरणी ओपन करू शकतो आणि मध चाटू शकतो. तर मध जर आतून चाटायचं असेल तर भगवद्गीतेच्या क्लासला या. बी हिअर और बी नो वेअर. हे भगवद्गीतेचं आमंत्रण आहे. पुढची स्लाइड. QR कोड नाही, हा QR कोड आहे. हा QR कोड तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेऊन जाईल. काही निशुल्क सेवा, फक्त 6 सेशन्स मध्ये संपूर्ण सिलेबस कंप्लीट. प्रत्येक सेशन फक्त 2 तासाचं, आठवड्यातून एकदा. त्याच्याबरोबर प्रसाद पण असणार आहे आणि काहीही अपेक्षा नाहीये. या, मजा करा, शिका. आणि तिथे दरवाजावर पण एक QR कोड लावलेला आहे. जर का ते हा QR कोड नसेल सापडत तर तो QR कोड आहे. तो नसेल तर आपल्या कांचन माताजी आहेत, कुठे कांचन माताजी, पाठीमागे ग्रीन ड्रेस आणि सुमित प्रभू, त्यांना कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर. पुढची बॅच आपण सुरू करतोय, फक्त 6 सेशन्स. सो नेक्स्ट. अच्छा ठीक आहे.